हाय, गुड इव्हनिंग. तर मी आज तुमच्यासोबत सोया 65ची रेसिपी शेअर करत आहे. तर त्यासाठी मी पाव किलो सोया चंक्स घेतले होते आणि त्यासाठी लागणारं साहित्य मी लिस्ट दिली आहे, तुम्ही चेक करू शकता. तर सर्वात अगोदर मी सोया चंक्सला गरम पाण्यामध्ये 2 मिनटासाठी शिजवले. तर सर्व डीप करायचे आहेत पाण्यामध्ये. तर तुम्हाला जेवढं बनवायचं आहे तेवढे तुम्ही घेऊ शकता. तर मी पाव किलो घेतले होते, तर थोडे जास्त झाले होते. तर जितके तुम्हाला लागतील तेवढे बनवू शकता. तर अशा प्रकारे डीप करायचं आहे सगळं. तर त्यामधून थोडा फेस निघतो, जसं काय आपण डिटर्जंट टाकल्यासारखं. तर अशा प्रकारे थंड पाण्यामध्ये पहिलं गरम पाणी काढून घ्यायचं आणि परत थंड पाण्यामध्ये टाकायचं आणि थोडं थोडं घेऊन अशा प्रकारे घट्ट पिळून घ्यायचं आहे. तर पाणी ठेवायचं नाही आहे जास्त त्याच्यामध्ये. तर व्यवस्थित पिळून घ्यायचं सगळे थोडे थोडे घेऊन. सर्व पिळलेले म्हणजे जे पाणी काढलेले सोयाबीन्स आहेत ते एका बाउलमध्ये टाकायचं आणि त्याच्यामध्ये अद्रक लसूण पेस्ट, कोथिंबीरची छोटी देठं करून ती बारीक करायची आणि ती पण टाकायची. त्यानंतर लाल तिखट पावडर, जिरे पावडर, धने पावडर आणि अर्धा लिंबू पिळून घ्यायचे. तर हे अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं, थोडं टॉस करून. त्यानंतर आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं आहे चवीनुसार आणि कॉर्नफ्लॉवर टाकायचं आहे. तर ते 2 ते 3 चमचे टाकू शकता, लागेल तसं. त्यानंतर मॅरिनेट करण्यासाठी 15 मिनटं ठेवायचं आहे. तर 15 मिनटं झाल्यानंतर कढईमध्ये तेल टाकलं आहे आणि एक सोया टाकून बघायचा कसं झालं आहे ते. तर व्यवस्थित शिजतो आहे, म्हणजे व्यवस्थित फ्राय झाला आहे. त्यानंतर 5-6 सोया चंक्स टाकायचे आणि असे फ्राय करून घ्यायचे ब्राऊन होईपर्यंत. तर अशा प्रकारे फ्राय करून घ्यायचे, क्रिस्पी पण होतात ते. त्यानंतर बघू शकता सर्व क्रिस्पी झाले आहेत. त्यानंतर त्याला शेवटी तडका द्यायचा. तुम्ही असं पण खाऊ शकता किंवा अशा प्रकारे जर थोडासा तडका दिला तर अजून टेस्टी लागतात. तर त्यासाठी 10 ते 12 कढीपत्त्याची पाने, अद्रक लसूण पेस्ट, 1 मिरची छोटीशी, ते सर्व टाकून हे जे फ्राय केलेले चंक्स आहेत ते त्याच्यामध्ये टाकायचे आणि व्यवस्थित हाय फ्लेमवरती हलवायचं आहे. मीडियम फ्लेमवरती नाही करायचं आहे. तर हाय फ्लेम करून व्यवस्थित आलटून पालटून घ्यायचं आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये लाल सोया सॉस, लाल मिर्च सोया सॉस, टोमॅटो सॉस, टाकून व्यवस्थित हलवायचं आहे. तर यामुळे थोडी चायनीज टेस्ट येते, चायनीज आयटमसारखी. अशा प्रकारे केल्यावरती खूप छान लागतं आणि खायला पण खूप क्रिस्पी लागतं हे. तर हाय फ्लेमवरती भाजल्यावरती क्रिस्पीच राहतं ते. तर बघू शकता सोया 65 रेडी झाले आहेत आणि ते आपण टोमॅटो सॉससोबत खाऊ शकता, खूप छान लागतं.